आजच सबस्क्राईब करा आणि आपल्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। सामान आपण पोलीस साहेब बरं आलं तुम्ही आलं जाऊ हे बघा मी माझं सगळं सामान बाहेर काढलं मला घरात बाहेर काढते तुम्ही हिला आधी जसं टाकलेलं ना परत आतमध्ये टाक नाही घेऊन जगदीश आता बघू ना आपण कोण कोणाला आत टाकतंय। आम्हाला सगळे पुरावे मिळालेत, आता बऱ्या बोलाने यांच्या घरातून बाहेर निघा। शिवा सगळे सामान पण बाहेर काढून झाले। काय जगदीश पाटील आठवतोय का तो दिवस ज्या दिवशी तू माझ्या पप्पांचा फोटो रस्त्यावर फेकला होता, अख्ख्या घरावर कब्जा केला। कुठला भाऊ आपल्या भावाच्या फॅमिलीशी असा वागतो तेव्हा लाज नाही वाटली? ए भाई लोक मी काय म्हणतो तर आपण पण फटके देवा खाता येईल ना? अरे तुझं सामान जसं बाहेर फेकलं तसं तुला फेकू? ए नको नको याला हात नको लावायला। चल गपचूप साइन कर चल। ओ गदम साहेब काय बघत बसलाय, घ्या आणि चोपा दनादन घेऊन जा चला। मी नाही सही करणार थांबा ना बोलतोय मी थांबा तरी तुम्ही इथे थांबा तुम्ही एक तो होईल शांत तो ऐकेल। हे बघ जगदीश हा कागद आहे याच्यावर सह्या करायच्या। हे बघ मी सांगतो याच्यावर काय लिहिलंय, याच्यावर असं लिहिलंय मी जगदीश पाटील या फॅमिलीच्या आसपासही फिरकणार नाही, या फॅमिलीला त्रास देणार नाही आणि या वस्तीच्याही जवळ येणार नाही। सगळ्यात महत्वाचं या घरावर इथून पुढे कधीही मालकी हक्क सांगणार नाही, कळलं? पटकन सह्या कर आता, आम्हाला वेळ नाही। करतोयस ना सही का साहेबांना सांगू? साहेब थांबा झालं पोरांनो, याचं सामान ना बाजूला ठेवा। काय याने आपलं सामान जरी रस्त्यावर फेकलं असलं तरी आपण असं नको करायला, कारण आपल्यात आणि त्याच्यात एकच फरक आहे, माणुसकीचा। आणि शिवा माणुसकी हा एकच धर्म पाळते। चला गॅरेजवरनं आपलं सामान घेऊन येऊ। नाहीतर मी काय म्हणते आई, आपल्या इकडे ते दौलतनगर आहे ना, तिथे माझी एक चुलत मावस बहीण राहते, तिच्याकडे जाऊन राहूया का आपण? नाही म्हणजे काहीतरी व्यवस्था होईल आपली तिथे। वंदे अगं कुठं तुझ्या चुलत बहिणीकडे तिकडं मावस बहिणीकडे जाऊन राहायचं? अगं गावाकडं आपलं घर आहे, शेत आहे, आपण तिथं जाऊन राहूया की। उगाच ह्याच्या त्याच्या दारात कशाला जाऊन राहायचं?